हे 15वं आणि 18व्या अध्यायामध्ये 15वा अध्याय निवडून काढलाय बाजूला. 15 अध्यायापर्यंत संपूर्ण गीतेचं महात्मा, वेदाचं फल, मोक्षाची स्थिती, आनंदाची प्राप्ती, देवताची निवृत्ती, सिद्धांत प्रगट केला आहे 15व्या अध्यायाच्या आधी. स्वरूपाचं प्रगटीकरण केलं आणि जीवाचं जीवत्व गेलं. अंतःकरणामध्ये जीव हा होता, मागा विद्या होती, समोर जगत भाव होता. जगत भाव मावळला, परमात्मा कळला आणि बुद्धी भगवंतात विलीन झाली. पर्यंत गीता परिपूर्ण झाली. कळस अध्याय मंदिर म्हणतात 15 अध्याय, 18 अध्याय कळस म्हणतात. मला सांगते ते 16 सत्रामध्ये काय आहे ते. खूप छान आहे 16वा पण आणि 17वा पण. 18वा तर कळस अध्याय मोक्ष संन्यास योग. पण 15 अध्याय जे दिलं भगवंतानं ते सगळ्या 4 वेदाचा सार दिला. भगवंत अपरंपार हे सांगितलं. त्याची प्राप्ती सिद्धांताच्या द्वारे श्रवणाच्या माध्यमातून साधकाला होती हे पण सांगितलं. स्वरूप प्रगट होतं ज्ञानानं हे पण सांगितलं आणि अज्ञान संपलं जातं हे पण कळून गेलं. जीवभाव हा अज्ञानामुळे आहे, देहभाव अज्ञानामुळे आहे, मन भ्रमात आहे आणि भगवंत तुमच्यापासून दूर आहे म्हणून तुमचं अज्ञान सिद्ध आहे. 15व्या अध्यायामध्ये ज्ञान परिपूर्ण आहे आणि जीवात्मा परमात्मा झाला हे पण सांगून टाकलं. सगळं काही भरभरून दिलं. 600 ओळीमध्ये निरूपण केलं. 15व्या अध्यायामध्ये सिद्धांताला घटित केलं, स्वरूपाला प्रगट केलं, जीवाचं रैन्य काढलं, अज्ञान संपवलं आणि मनाला मोक्षाच्या घरात येऊन बसवलं. तो 15वा अध्याय सफल झाला. अर्जुन मुक्तीच्या घरात आला, भगवंताला आनंद झाला, वेदाचा प्रसाद दिला, जगताचा अभाव झाला, परमात्म्याचा स्पर्श झाला, अद्वैताचा साक्षात्कार केला, द्वैताचा घात झाला, गीतेचा मंगलमय प्रसंग हृदयात आला, कृष्ण अर्जुनाचा संगम झाला आणि बोधाचा चमत्कार केला, वेदाचा आरसा दिला आणि अर्जुनाला आपलं स्वरूप दाखवून भगवंत त्यांचं कार्य संपवलं. गीतेचं मुख्य कार्य भगवंताच्या मुखातून गीता काढणं हे मुख्य परम कार्य. हे महाभारत तर नाश होणार होता अधर्मी लोकांचा, ते सोडून द्या. हे दे सोडून. अधर्माला नाश करायला भगवंताला काही ऍक्शन लागत नाही. पण महत्वाचा टप्पा अर्जुनाच्या समोर भगवंताने युद्धाचा 18 दिवसाचा काळ थांबवला. 11 लाख सैन्य आणि तिकडचं पुन्हा सैन्य, हे सैन्य स्थगित केलं. जगत थांबलं, काळ थांबला, गीता सुरू झाली, भगवंताच्या मुखातून ज्ञानगंगा आली आणि जगताचा उद्धार झाला, साधकाचं मंगल झालं, जीवाचं कल्याण झालं, अज्ञान समाप्त केलं, जगताचा भ्रम धुतला, बोधाचा संगम झाला, जीवाशिवाचं ऐक्य झालं, परमात्मा निधान प्रगट झाला आणि जीव भगवंताच्या ठिकाणी सहज गेला, आपल्या रूपामध्ये तल्लीन झाला, परमपदावर आला. तो मोक्षाचा संगम गुरुने दिला, बोधाचा चमत्कार झाला, वेदामध्ये असलेला भगवंत बुद्धीमध्ये आला. वेदानं सांगितलेलं परमात्म्याचं स्वरूप बुद्धीनं कथन केलं आणि बुद्धी भगवंताची समरस झाली. हा चमत्कार 15व्या अध्यायामध्ये झाला अर्जुनाचा. चमत्कार कृष्ण परमात्म्याने केला, अवतार घेऊन, साकार होऊन, सगुणाला स्वीकारून, मायेला धरून, जगताला पेरून आणि अधिकारी लोकाला गीता देऊन कृष्ण परमात्मा निजधामाकडे गेले. साकारात नाही राहिले. हा टप्पा कळून घ्यायसारखा आहे साधकाला. संसारिकाला सांगून फायदा नाही. त्यांना कृष्णच कळत नाही, त्यांना ज्ञान मिळत नाही आणि त्यांना मी कोण पण कळत नाही, काहीच कळत नाही त्यांना. म्हणून संसारी व्यर्थ आले आणि व्यर्थ मेले.
व्यर्थ जगले, पण साधक सार्थकी लागले, साध्यापर्यंत पोहोचले, गीतेमध्ये आले. गोवीच्या ठिकाणी लक्ष दिलं, अंतःकरणातलं ज्ञान अज्ञान सरकून मन पुढे गेलं. भगवंतामध्ये मन विलीन केलं, ज्ञानाचं पात्र हृदय झालं, मोक्षाचं वाण संतानं दिलं, देहाचं भान टाकून दिलं, चित्त चिन्मय झालं आणि हातात मोक्षाचं दान गुरुनं दिलं. चित्त त्या सुखामध्ये विगरून गेलं. 15 अध्याय. रामकृष्ण हरी. साष्टांग दंड. मुख्य कार्य भगवंताचं मुखातून गीताची गंगा. बाकीचं मुंडक कापलं, शिशुपालाला मारलं, बाकीचे कुठाने द्या सोडून. जगतासाठी हे महत्वाचं कार्य. त्याला संस्कृत दिली, आम्हाला करायचं का? करायचं काय आम्हाला? राधेला प्रेम दिलं, राधा प्रेमात गेली. आमचं काय? आमचं काय? म्हणून ज्ञान जगासाठी पेरलं, साधकाला हाताशी धरलं, वेदाचं ज्ञान गीतेच्या माध्यमातून उईमध्ये सांडलं. जगासाठी महान कार्य केलं तो कृष्ण परमात्मा. कोटी प्रणाम. तिने वसुदेवापाशी गेले, नंदाचे नंद झाले, चोंगड्या संग खेळले, बासरीला बोलविलं, गवळणीला सोडून गेले ना. पुन्हा सोडलं गोकुळ, सुटली राधा, सुटली बासरी. बासरी सुटली, द्वारका गाठली. अधिक राज्य द्वारकेत केलं. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंड. सद्गुरु माऊली. किती राधा, किती काल होता सुदामे, लंगडा वाकडा पेंडे आहेत, किती होते. गोकुळामध्ये खेळ खेळूच तर पुन्हा ज्ञानाचा खेळ खेळला. उद्धवाला ज्ञान पाजलं, अर्जुनाला गीता दिली, जगताला मुक्ती वाटली, भक्ताला प्रेम दिलं, मुक्ताला स्वतः एकरूप झाले. कळतं का? मुक्तापाशी स्वतः राहिले. कशात काय आहे ते बी कळेना, भगवंत का आले ते समजणं, तुमच्या सोबत आहे ते बी समजून म्हणून आता समजायला गीतेच्या माध्यमातून, श्रवणाच्या बोधातून, वेदाच्या सान्निध्यातून आणि भगवंताच्या कृपेतून, गीतेच्या गावाऱ्यातून, गोवीच्या प्रसादातून मन हसायलं, चित्त डुलायलं, हृदय फुलायलं, ज्ञानाच्या सुगंधामध्ये मन भगवंतापाशी रमायलं. जगतापाशी रमणं वेगळं, ईशाकडे जाणं वेगळं आणि भगवंताला पाहणं वेगळं. सगळं समजून घ्या. खूप भाग्यवान आहेत तुम्ही, अति भाग्यवान आहेत माझे साधक. अति थोर आहेत, कारण रोज श्रवण आहे त्यांना. मी फक्त रागावते कारण तुम्ही समजून वाचत नाही. तुम्ही वाचतात खूप धन्य, पण चिडते कारण तुम्ही अज्ञान टाकायला तयार नाही. तुमच्या श्लोकावरचा मनावर परिणाम झाला नाही. तुम्ही गीता समजून घेत नाहीत आणि अनुवादात तर येतच नाहीत. तोंड तुमचं उघडतच नाही. तुमचा ब्रह्मभाव झाला की नाही आम्हाला माहितच नाही. तुमचा देहभाव संपला की नाही हे आम्हाला कळतच नाही. पुन्हा अनुवाद केल्याशिवाय बुद्धीचा तो प्रसंग माहित नाही मला. काय बुद्धी किती घाण आहे काय माहित आम्हाला. म्हणून वाचणं घाण नाही, त्याचं पठण घाण नाही, पारायण वाईट नाही, पण तुमच्या मनाची वृत्ती बदलत नाही म्हणून बोलावं लागतं. बस आमचं काही देणं घेणं नाही कुणाशी. आमचं वैर नाहीये, कुणाशीही वैर नाही आमचं. परिवर्तन नाही म्हणून बोलावं लागतं. अध्यापर्यंत बुद्धी गेली नाही म्हणून सांगावं लागतं.
आणि साधना परंपार करा म्हणून तुम्हाला टोचावं लागतं रोज रोज रोज. नाही तर गीतेचं वाचन, मुखातून गीता निघणार अनमोल आहे, पण परिणाम तुमचा दिसत नाही म्हणून बोलावं लागतं. तुम्ही गीता वाचून बदलत नाही, स्वतःचे गुण सोडत नाही, अज्ञान तुमचं संपलं नाही आणि जगत भाव तुम्ही टाकला नाही म्हणून तुम्हाला खेटर मारल्याशिवाय आम्हाला गत्यंतर नाही. पठण पारायण चुकीचे नाही, वाड्यातून गीता येणं हे सोपं नाही, पण तुमच्यात बदल नाही म्हणून बोलावं लागतं. गीता जर हातात असेल तर माथाने एक व्हावं लागतं, म्हणजे माठातलं अज्ञान जावं लागतं. गीतेचं चिंतन म्हणजे होई, गीतेचा प्रसाद म्हणजे मोक्ष, आणि गीतेचा भाव. गीतेनं काय सांगितलं? 16व्या अध्यायात त्याचे आता पुढे 17 आणि 16 मस्त आहे, सगळं गीतेच आहे. चला आपल्या विषयावर येऊ, 15कडे जाऊ. थँक्यू गुरुपूर आपला अध्याय 15 आणि ओळी कटा. तू सांडिलाशी सुभटा म्हणून गीतेशी मज वसोटा झाला शेग, म्हणून गीतेशी मज वसोटा झाला शेगा. 15 अध्यायाचं नूतन ऐकलं, अर्जुन सावध झाले. कृष्ण अर्जुन एकत्र आले, बुद्धी कृष्णामध्ये प्राप्त एक झाली. अर्जुनाची बुद्धी कृष्ण रूपाला प्राप्त झाली. अर्जुनाची बुद्धी त्या ज्ञानानं कृष्ण परमात्म्यापाशी येऊन थांबली. हे भगवंताला कळालं. आधी देहात होती म्हणून ज्ञान द्यावं लागलं, गीतेला बाहेर काढावं लागलं. म्हणून भगवंतानं सांगितलं, अर्जुना तू आता माझ्यात आहेस, तू देहात नाहीस. खूप सुंदर आहे गीता, ओवी खूप छान आहे. गीता तर आहे, पण ओवी त्याच्यापेक्षा छान आहे. अर्जुना असं की दशा आमची होईल का? माहिती का तुम्हाला? हृदयात आलं, वेदाचं ज्ञान बुद्धीनं घेतलं, मनाचं अज्ञान फेकून दिलं, हृदयातल्या भगवंताची जाणीव झाली आणि त्याची वादामुक्ती आली. होत आहे. जो साधक श्रवणाकडे येतो, जो ज्ञानगंगेत नाहतो, तो पूर्णतेला प्राप्त होतो. जे ज्ञानगंगे नाहले ते पूर्णता होणी ढाल. पूर्णता आता ज्ञान गंगेत नारायण होईल का पूर्णता? जेवताना पोट भरेल का असं म्हणण्यासारखं आहे. जेवायला तर पोट भरेल का माझं म्हणाल, हा तुमचा प्रश्न आहे. हा आम्ही जेवण करायला पोट भरेल का नाही? हो मग ज्ञानामृत रोज प्यायला एवढं तर कसं काय मुक्त होणार नाही? होणार होणार. आता मळकटा तू सांडिलासी सुभटा. सुभटा म्हणले, पारखा म्हणले, किरीटी म्हणले. इथं आपलं नाव बी कोणी घेत नाही, बघत कोणी आपल्याकडे कोणी नवीन नवीन नावानं बोलायला अर्जुनाला सुभटा. किती प्रेम आहे, किती प्रेम आहे, खूप अपरंपार आहे. ते त्रिविध मळकटा तू सांडलासी सुबटा. त्रिविधाच्या मळ्यानं भरलं होतं म्हणे मन तुझं तत्वमा. हे सांडलं तू. हो अर्जुना, तू कुणाला सोडलास आणि मला जोडलास, बोधात आलास, मला प्राप्त झालास, इथेतून मुक्त झालास. 15व्या त्याच्या ज्ञानामध्ये बोधामृत घेतलंस आणि तुझं मन माझ्यात थांबलंय, मला कळालंय. वाव. तेव्हा भगवंत बोलतात अर्जुनाची की तुला गुन्हातून काढण्यासाठी मी गीता दिली,
आणि गीता तुझ्या बुद्धीत थांबली आणि तुझं अजून पण सोडलं, तुझं अज्ञान संपलं, तुझं मन माझ्यात आलं, गीतेचा प्रसाद तुझ्या बुद्धीने स्वीकारला आणि तिन्ही गुणाचा संबंध तुझा सुटला, कारण तू मला जुटला. गुरु माऊली. मळकट म्हणजे हे मळलेले 3 गुण आहेत. मलिन आहे, हे मल आहे. प्रत्येकमध्ये गुणाचा प्रवेश तो मल आहे, प्रकृती आहे. आणि प्रकृतीला आधार मी परमात्मा आहे. आणि परमात्मा येण्यासाठी गुणाचा जो आविर्भाव आहे तो टाकावा लागतो. पण तो गुण जेव्हा जातो तर श्रवणाच्या माध्यमातून गुणाची समाप्ती होती, अवगुणाची निवृत्ती होती आणि स्वरूपाची प्राप्ती होती, वेदाची संपत्ती येते, गुरुचा लाभ होतो आणि मोक्ष पदरात येतो. तो जीवात्मा शिवात्मा होतो. रामकृष्ण हरी ताई. गटा अर्जुन काय देवा, तिन्ही गुणातून मळातून काढलं. 3 गुण हे मळ आहे, मल घाण आहे. त्याच्यामुळे तुझं अंतःकरण बेभान आहे. तुझ्या मनाला जगताची जाणे, देहाचा तुला मान आहे. व्यवहारात तू माझं माझं म्हणत होतास ना, नात्याला रडला ना तू. हे माझे भीष्म, हे माझे सासरे, मामे, बंधू, कौरव हे माझे असं म्हणला ना. पण तुझ्यामध्ये मी आहे, मला कुठं माझं म्हणला तू. असं तू पण अर्ज तुझं मन हो देवा. जेव्हा तुला सगळे संबंध सोयरी दिसले, त्याच्यामध्ये मन तुला अडकलं, पण तू रडला, त्याच्यातून खाली पडला, तंदुरुस्त सोडला, गीतेला काढावं लागलं, बोधाला तुला द्यावं लागलं, तुझं चित्त जाग करावं लागलं आणि तुला गीतेच्या मध्ये बांधावं लागलं, बोधात आणावं लागलं, नात्यातून सोडवावं लागलं आणि कुणाला तुझ्या चित्तातून काढावं लागलं. तेव्हा तुझे 3 गुण गेले. हो देवा, हो राजा. अर्जुना, गीतेच्या बोधानं तू सावध झाला, मन मुक्तीच्या घरात आलं. बोधानं तुला अंतःकरण धुतल्या गेलं आणि तुझं चित्त चिन्मय झालं. तुझ्या नात्यापासून तू दूर गेला, स्वरूपामध्ये आत आला, उपाधीचा निराश झाला, अज्ञानाचा नाश केला आणि तुझ्या मला ऐक्याचा प्रसाद मी तुला दिला. 3 मळकट सोडले तू, 3 गुण, त्रिविध मळकटा. 3 गुणाला ओलांडून जेव्हा बोधानं बुद्धी धुतल्या गेली, वेदामध्ये थांबल्या गेली, स्वरूपामध्ये सहज आली, अद्वैतामध्ये स्वच्छ झाली आणि स्वरूपामध्ये एकरूप झाली. अर्जुना, तुझी बुद्धी ब्रह्मरूप झाली, ब्रह्मरूप. रामकृष्ण हरी ताई. अर्जुनाला तू काय झालं भगवंत बोलायले, अर्जुन ऐकायले. अनुभव अर्जुनाला आला आणि त्याची जाणीव कृष्णाला. कारण दोघं एकत्र झाले ना, म्हणून इथं भिन्न भाव नाहीये, संबंध नाहीये. इथं भिन्न भाव नाही. वृत्तीमध्ये भिन्न भाव म्हणजे जगत भाव आणि वृत्तीमध्ये अभिन्न भाव म्हणजे आत्मभाव आणि वृत्तीचा बाद म्हणजे मोक्षाचाच प्रसाद. वाढणारा भगवंताने कृतीच्या माध्यमातून दिला. म्हणून त्रिविध मळकटा. 3 गुणाच्या मळानं भरलेलं अंतःकरण मी धुतलं बोधानं. अंतःकरण बाधित झालं आणि अर्जुनाचं मन ब्रह्म झालं, कृष्णाच्या आत गेलं, दोघांचा संगम झाला, वेदाचं ज्ञान घेतलं, अर्जुन कृष्ण झाला. त्या ठिकाणी दोघांचं ऐक्य एका क्षणात भगवंतानं गीतेमध्ये 15 अध्यायामध्ये करून टाकलं. म्हणून गुणाला ओलांडून तू माझ्यात आला असे भगवंतानं अर्जुनाला सांगितलं. अर्जुनाला नाही सांगितलं मी तुमच्या पशी आलो म्हणून. हे समजायला मस्त, हे समजणं मस्त. कुठं समजत? हो माऊली, हो भगवंताला माहिती, कारण त्यांच्या हृदयात सतत म्हणून त्याची तो कोण्या स्थितीत आहे ते भगवंत त्याचं वर्णन करेल. ते माऊली ओवीत किती छान मांडेल. तू सांडेला अशी सुभटा
तुझं अंतःकरण तिन्ही गुणाने मळलेलं होतं, मळकट होतास, ते तू गुण सांडलेस बोधानं, वेदानं, 15 त्याच्या ज्ञानानं, गीतेच्या बोधानं, श्लोकाच्या भावार्थानं, ओवीच्या शक्तीनं, हृदयाच्या भक्तीनं, वेदाच्या प्रसंगानं, श्रवणाच्या माध्यमातून अर्जुनानं गुणाला सोडला आणि भगवंताच्या गीतेला मन जोडलं. अर्जुन कृष्ण कृष्ण बनले. हो माऊली, साष्टांग दंड सद्गुरू. सगळा तो. हो माऊली, सगळे असतोय. मग मी देह वाटणं, वृत्तीचा संबंध घेणं आणि गुणात राहणं किती घाण आहे. देहाचा संबंध वाढवणं किती घाण आहे. खूप खूप घाण आहे. जडाला पाहणं, बापरे बाप. अर्थी प्रवेश करते ती गीतेमुळं, देव भाव हरपतो तो गीतेमुळं, स्वरूप प्रगट होत गीतेमुळं, संत मिळतात पुण्यामुळं, ग्रंथ करतात बोधामुळं, ज्ञान मिळतं वेदामुळं आणि हृदय फुलतं श्रवणामुळं, आनंद प्रगट होतो गुरुच्या कृपेमुळं आणि आनंद संपतच नाही मोक्षामुळं, दुःख वाटतच नाही गुरुच्या संगतीमुळं, दुःखाचा नाश होतो ब्रह्मबोधामुळं. रामकृष्ण मळकटा तू सांडला शेष घटा. अजून ना तू काय सांडस, काय सांड देवा. तुझ्या देहातले प्रत्येक जे गुण होते ना ते सांडून टाकले. हा, तुझ्यापाशी गुण नाहीत, मग मी कुठे राहा देवा. गुणातीतेस माझ्यापाशीस. जेव्हा गुणाला सोडती बुद्धी तर वेदाकडे येते, कृष्ण कृष्ण होती, हृदयामध्ये आत्मस्वरूपामध्ये विलीन होती आणि देहाचं खोकडं बाजूला पडतं, वृत्तीचा निराश होतो, जगताचा वाद होतो, स्वरूपाचा प्रकाश येतो आणि जीवात्मा परमात्मा होतो. अर्जुना साष्टांग दंडवत कोटी. तू तिन्ही गुणाला सांडलंस. त्रिविध मळकटा सांडला असे आता. सुगटा तू सांडून दिले गुन्हा. पाण्यामध्ये कचरा होता, माशी पडली होती, पाणी टाकून देतो आपण. पाण्यामध्ये कचरा पडला, केस पडला, इथं मनामध्ये गुण पडले. त्या गुणामध्ये जगत भाव जागा झाला, त्या गुणामुळे क्रोध आला, गुणामुळे अंतःकरण बाटलं, मन विटलं, अंतःकरण फाटलं. पण त्या गुणाला सोडलं, मन राम झालं, मन राम. सांडला सुभटा. अर्जुना किन्नी गुरुना सांडस तू. हो देवा, स्वच्छ झालास, पवित्र झालास. मी तुझ्या हृदयात आहे, माझ्याकडे आलास. तुझं माझं ऐक्य झालं, बोधाच्या गंगेनं तू नालास आणि तू परमात्म्यामध्ये एकरूप झालास. अर्जुना तू कृष्ण झालास, तू कृष्ण झाला. सांडला सुभटा. एका शब्दावर एवढं चिंतन सांगितलं तुम्ही. 100-200 वाक्य असतं. त्याच काय वर्णन करावं आईनं. इतकं प्रेम देत, त्याचा सहवास, त्याच्यासोबत राहणं, त्याला पाहणं, त्याच्या आईच्या हृदयाला माहित असत. सांगता येत नाही शब्द, नाही सांगता येत. तसं माझ्या मुलापाशी मी आज मी पाठामुळे राहत नाही, फक्त तुमच्या मुंबईत येत नाही. मला गुरुजी परभणी, मठ, एकादशी, माळा, साधक, श्रवण, ब्रह्मसत्र हे आवडतं. त्यासाठी मी लेकराला पण दूर केलं. करणं आवश्यक आहे, मस्त आहे, करावंच लागतं उतरणे. पण त्याच्या प्रेमाची शब्दात गणती नाही, हे पण सांगणं जरुरीच आहे. तसं भगवंताचं प्रेम अर्जुनावर होतं, सद्गुरूचं प्रेम साधकावर असतं, आईचं प्रेम लेकरावर असतं. असतं की नाही?
सुभुटा म्हणजे अर्जुना. तिन्ही गुणातून अर्जुनाचे चित्त भगवंतापाशी आलं, एकरूप झालं, ब्रह्मस्वरूप झालं, वेदाच्या ज्ञानानं शुद्ध झालं, ब्रह्मबोधानं परिपूर्ण झालं आणि मोक्षामध्ये सहज आलं. अर्जुन कृष्ण कृष्ण झाला. अर्जुन कृष्ण कृष्ण. आता गुणातून वगैरे कसं आल्यानंतर बघू गुण कसे सुटले जातात. गुणातीत मन कसं प्रवाहित भगवंताकडे जातं आणि अविद्येला सोडून ब्रह्मविद्येसह कसं नाचतं मन, बोधामध्ये कसं रंगतं, वेदाच्या सोबत कसं खेळतं आणि भगवंताला कसं पाहतं, गुणातीत कसं होतं, ब्रह्मस्वरूपात कसं राहतं, आनंदासोबत कसं खेळतं आणि आनंद म्हणून मज वसोटा झाला सिगा. म्हणून गीतेसी मज वसोटा झाला सिगा. गीतेच्या बोधानं तू माझ्यापाशी थांबलास, मला प्राप्त केलंस, माझ्यामध्ये आलास, मी तुझ्या सोबत आलो. संपला भावार्थ. मी तुझ्या सोबत आहे, तू देहासोबत नाहीयेस. तू आधी देहासोबत होतास, तू आता माझ्या सोबत आहेस. देहाचा संबंध सोडला वृत्तीनं, तीन गुणाचा मोळ काढला बोधानं, अंतःकरण बेभान झालं ज्ञानानं, तुझं चित्त चिन्मय केलं माझ्या स्पर्शानं. झाला अशी का गीतेशी मला प्राप्त केली, गीतेच्या बोधानं तू माझ्याकडे आलास, माझ्या सोबत राहिलास. तुझी बुद्धी माझ्यात आहे, देहाचा काय संबंध आहे तुला. हे तर पंचमहाभूताच्या बाजूला गेलं, वृत्तीसह त्याचा वाद झाला आणि अर्जुनाचं मन कृष्ण कृष्ण झालं, कारण ते गुणातून बाहेर आलं, बोधामध्ये स्वच्छ झालं आणि गीतेच्या गंगेमध्ये धुवून काढलं. पवित्र मनामध्ये मी प्रगट झालो आणि अर्जुन अर्जुन न राहता कृष्ण कृष्ण झाला. जोडला सिंहता. काय बोलू मग विसरता. जाने तो समजता मोहा मुके. अरे परी हे बोलो काय गीता. आता हे गीतेबद्दल मोक्षाबद्दल काय बोलू मी, बोलू शकत नाही, शब्द संपले. पण ह्या गीतेमुळे मोक्ष झाला, तू माझ्याशी एकरूप झाला. पण गीतेचं ज्ञान झालं आणि मोह राहिला, शक्य आहे का रे. नाही ना देवा, तू माझ्याशी एकरूप झालास ते वादच नाही, पण माझी गीता ऐकून मोह राहील, हे बोलणं काय कामाचं राहू शकत नाही. मोहाचा नाश होतो ती गीता, अज्ञानाचा वाद होतो ती गीता, जगदाची स्थिती मावती ती गीता, आत्मस्थिती प्रगटती ती गीता, श्रवणाचा साक्षात्कार होतो तो कृष्ण माता. त्याच्यात नाल्यावर मोक्ष कसं, आपलं मोह कसा राहील आणि मोक्ष मिळायचाही कसं राहील, तो एकरूप होतोच आपल्याशी. हे सेफ फल आहे गीतेचं. हेच तपासून पाहिजे. किती वाचून मोह गेला तर ती वाचून फायदा, आपणच आपल्याला तपासायचं याच्यात. अरे अर्जुना, 15 ते पण तुला गीतेचा बोध दिला. अर्जुनाचं हृदय पावन झालं, गुणाला सोडून ते शुद्ध केलं, वृत्तीला मनाला मन अंतःकरणातून भिन्न झालं आणि भगवंताशी अभिन्न झालं, आत्मस्वरूपामध्ये समरस केलं, गीतेचं ज्ञान हृदयात आलं. अर्जुन अर्जुन न राहता कृष्ण कृष्ण झाला. त्याच्यात काय नवलंय. पण ज्यानं गीता ऐकली तिथं मोह राहील, हे बोलणे का रे. शक्यच नाही, शक्यच नाही. शक्यच नाही आता. रामा जे हे माझी उन्मेष लता. उन्मेष लता, लता म्हणजे वेली, गीतारूपी वल्ली ही. जसं संजीवनी वल्ली होती, लक्ष्मणाला सावध केलं, बेशुद्ध होता सावध झाला.
तसं गीतावल्ली ही ज्ञानाची गंगा आहे. यांच्या बुद्धीमध्ये प्रवाहित झाली, त्यांची बुद्धी ब्रह्म झाली. उन्मेषलता माझी ही उन्मेषलता जाणे जो समजता. त्याने संपूर्ण जाणणे गीतेची वेल गीतावल्ली. मोहा मुके त्याचा मोह नष्ट करतो मीच ठेवीत नाही माझ्या भक्ताचा मोह. असे देवा हो अर्जुना, जो प्रेमातून मनातून प्राणातून माझी गीता वाचतो त्याचा मोह मी नष्ट करतो. त्याला माझ्यासोबत ग्रुप करतो. त्याच्या चित्तामध्ये मी प्रगट होतो, त्याच्या हृदयामध्ये मी त्याच्या सोबत राहतो. तो संत महात्मा होतो अर्जुना, तो संत. स्वभाव बदलत नाही, एक हातात येत नाही, एक कळत नाही. मग ते काही नाही, वचवत नुसतं रोज ते सभा, रोज तेच भणभण, रोज तेच. काही शांत नसतेच बाई, इतकं वाचून शांत नाही. जीवाची लाई लाई लाई. अगं शांत वाचू नको पण शांत राहा. काय पडते अंगावर, काय चलती, काय हालत, वास 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 वास. बाबा बाबा, अगं शांत तर राहून दाखव ना तू. ज्ञान होईल तर होईल, पण शांत तरी हो. शांतपणे भोगावा. चंचलता, रजोगुण, रगरमाय वच 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 कच 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 बोलणं. शांतपणा दाखव ना अंगात तुमच्या. पूजा केली म्हणून वाचलं म्हणजे झालं का सगळं, पार पडलं का? नाही मग बोधात राहा, वेदात या, गुणाला सोडा, वृत्तीला तोडा, अनुभवाला जोडा. मी कोण हे समजून घ्या, देभान हरपून द्या, गीतेचं ज्ञान हृदयात रंगून द्या. आणि मग काही करा की न करा, देव काही करीत नाही. इथं तर टगमग 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 टगमग. अगं आधी शांत तरी हो. आणि मग बोट हात फिरवत्या पोतीवरून, काही फरक तर काहीच नाही. अरे देवा रामा, व्यवहारात नीट वागत नाहीत, कर्तव्य पार पाडत नाहीत, ज्या वेळेस जे कर्तव्य करत नाहीत. वाचून काय काय वाचून? ततत्किम ततत्किम, जशाला तसे जशाला तसे. कर्तव्य कर्म पार फेकून द्या पाडून. संसार बाजूला टाका, पटापट कर्म करा, चटाचट अज्ञानाला मारा, सटासट स्वरूपात शिरा. तरी संसार संपन्न गुंडाळता येईन. तुझं कसं होईल बघ ना आधी. काढणं कचरा बाहेर, रिकामातात त्यांना कचरा वाटतच नाही. तिथे जोपासना करते त्या गुणांची. त्यांना वाटते माझ्याशी कोणी बोलू शकत नाही, मी अशी. याचा अभिमान असतो त्यांना. संसार पटकन गुंडाळावा, चिंतनावर जोर द्यावा, अभ्यास सतत करावा, मुक्तीचा मार्ग धरावा, वेदाचा रस्ता खुल्ला करावा आणि स्वरूपामध्ये मनाचा संगम करावा. संसार कोण करते? मधुस्तर. मधुचा संसार असते का? साथ आले तुझ्या जवळ तरी संपवना, गुंडाळणं त्याला ते फेकून. रिकामाटा गोड गोड मुंड काढी ती. बाहेर ये ना, बाहेर यावं, चिंतनात जावं, स्वरूपाकडे रमावं, वेदाला बघावं, सुखामध्ये यावं, दुःखाला फेकून द्यावं, आत्मज्ञान घ्यावं, आत्मरंगात रंगावं, वेदाचा संग करावा, साधूचा संग घडावा, अद्वैताचा साक्षात्कार व्हावा, गीतेचा प्रसाद खावा, मुक्तीच्या घरात राहावं, साधूला माझं म्हणावं, गीतेच्या बोधात रमावं, ओळीच्या शब्दात डुलावं, मी कोण कळावं. कवा करते वाय? ढगात गेला करते वय. कर ढगात गेल्यावर. उद्या आयुष्याचा भरोसा नाहीये, कधी श्वास थांबतील माहित नाही. म्हणून आपल्या कामासाठी हे कचरा बाजूला करावा.
चिंतन जास्त करावं, साधूला माझं म्हणावं, वेदाला आत धरावं, गीतेला बुद्धीत ठेवावं आणि स्वतःला ओळखावं, देहातून निघावं, वृत्तीला त्यागावं, गुणाला संपवावं, गुणातीत व्हावं, बोधात यावं, साधूच व्हावं, स्वरूपात राहावं. अकर्ती कचरा संसाराचा 7 वर्षापर्यंत येडी येडी बाप्पा. अगं बाई, अंबाबाई, तुझे श्वास, तुझा देह संसारामध्ये माती मौल करायली, स्वतःला छान समजायली. लई गाणे तू बस का रे जरा. त्याला पटन ते घ्या, न पटन त्यांना मरूच संसार करा, आमची ना नाही. हो माई, हो माऊली. अंबाबाई यायली आता. अंबाबाई पाया आपल्याला आपला काल, आपला देह, आपलं मन, आपलं श्वास, आपलं आयुष्य परमार्थासाठी लावायचं. हे कचऱ्यात फेकायचं, चिंतनात यायचं, आपलं मुक्तीच्या घरात राहायचं, आपलं ज्ञानासाठी आयुष्य खर्च करायचं, भक्तीत नाचायचं, क्षेत्रात रमायचं, ओवीसोबत खेळायचं, बोधात जायचं, गीतेला पाहायचं, मुक्त व्हायचं, संताकडे राहायचं. काय कचऱ्यामध्ये बसती, कवर बसती काय? आपला विश्वास, आपलं जीवन, आपल्या आयुष्याचा काळ परमार्थासाठी घाल. आणि ह्याच्यात काय किती करा कुणाचे कष्ट, हातात काही नाही, खापर आहे खापर. नाचून संसार कर माय, हातात तुझ्या खापर आहे, शेवटी खापर काही येत नसतं हातात. जाते भुरू भुरू उडून आपल्या आपल्या घरला दारला, आणि तू बस तिथंच. श्वास, आपले कष्ट, आपला देह, आपला काळ, आपलं धन, आपलं तन, आपलं मन ईश्वराला, परमार्थाला, वेदाला, गुरुला, ग्रंथाला द्यावं. बाकीचं तर कमी करावं. एवढा पट बाय. चला आपण आलो मळकटापाशी. केविली अमृत सरिता, रोग दौडोनी पंडसुता, अमरपण उचिता देव निघाली. शिवली अमृत सरिता. सरिता म्हणजे गंगा, अमृत म्हणजे स्वर्गातलं अमृत, न मरणार. ते पेल्यावर अन्न लागत नसतं. स्वर्गामध्ये अमृत आहे फक्त, अन्न नाही. मग अमृताची गंगा जर पेली तर मरण येईल का? नाही ना देवा. अमृताची सरिता, रोग दौडोनी पंडसुता. जर अमृत पेलं तर देहामध्ये रोग राहत नाही. तसं माझं ज्ञान घेतल्यावर बुद्धीत ज्ञान उरत नाही. इसको बोलते ओवी, क्या बोलते बोलो. मग अमृताची गंगा जर आली, तिचं पाणी पिलं, अमृत पिलं तर सगळे रोग जातात. माझा बोध ध्यान ग्रहण केला तर अज्ञान जातं. तुझं मन कृष्ण होतं, तुला माझा स्पर्श बघता येतो, तुझं माझं ऐक्य होतं, आणि तुझ्या अंतरात असलेला परमात्मा तुझ्या हृदयात अंतःकरणात प्रगटतो. अर्जुना, म्हणून माझं ज्ञान घे, श्रवणात ये, शुद्ध हो, तिन्ही गुणांना सोडून टाक. मळकट ते त्यानं भरले तुझं अंतःकरण त्या मळांना, त्या रजसत्वतम. तिन्ही गुणाला सोडण्याचा एकच उपाय श्रवण, गीता, ज्ञानेश्वरी, बोध, संत, सत्संग. त्याच्याद्वारे 3 गुण जातात. बापाच्या बापाला बी जात नाहीत. ते लिहून ठेवायचं आणि कुणाकडे विचारायचं खोटं आहे का ते. 3 गुण फक्त श्रवणाने जातात. फक्त श्रवणाचं माध्यम असून तर गुण संपतात. बोधानं मन स्वच्छ होतं, पवित्र होतं. वेदानं गुण संपतात आणि ज्ञानानं ब्रह्म होता येत. रामा, चला टाइम संपलाय. रामा रामा करू वाटत नाही. आणि सोबत डुलावं, जगतापासून दूर जावं, भ्रमाला पुसावं, अज्ञानातून बाहेर निघावं, त्या काळोखाला सोडावं, परमात्म्याचा संग भोगावा. देहाचा संग कशाला यावा, जडाचा अनुभव कशाला भोगावा. देहाला माझं का म्हणावं, वृत्तीनं देहाशी का समज पावं, तिने जगताला का जावं, तिने बोधात राहावं,
तिने वेदात यावं, तिने सद्गुरूच्या पायापाशी रमावं आणि आपल्या रूपापाशी तिने थांबावं, अंतःकरण राम बनावं, राम बनावं. आपलं प्रतिबंध आहे, आपलं पाप म्हणायचं आणि शांत राहायचं, वचवच करायचंच नाही. कुणी त्रास दिला आपलं प्रारब्ध, कुणी वाईट वागलं प्रारब्ध, काही जरी झालं आपलं प्रारब्ध म्हणायचं आणि शांत बसायचं. तर तुमचा भाव तुम्ही जगू शकता, ब्रह्मभाव. नाही तर देवभाव जाणारच नाही. ह्या जन्मामध्ये सगळं सोडा. ह्या आयुष्यात हे अज्ञानाचं मळ काढा. बाकी पुन्हा जन्म ढोराचा गुराचा आल्यावर काय करताल सांगा ना. हो ताई, खरंय. पुन्हा येवा ना तर काय करता. आणि आता माणूस येऊन ढोरासारखा वागता, 60 वर्ष संसारात रमता आणि आत्ताच नाही मला मोकळं होता येत. मरुस तर मोकळ होऊ नको तू, तशीच बस घरात. ब्रह्मसूत्राला बायका या म्हणले की बायका 12 घराने सांगतात, ये मला तुझ्या दारात तुला न्यायला. नाही नाही येऊ नका, लग्न आहे माझ्या पोरीचं. हा ते म्हणतो वरून लाव, ठेवतं खाली. येत नाही, तिथं काहीच नाही, तिथं जातले जरात नाहीत. सेविली अमृत सरिता रोग दौडोनी पंडुसुता अमरपण उचिता देवो निघाली. आमची गीता जीवाला अमरपण देते, त्याला मृत्यू येत नाही, पुन्हा जन्म नाही पुन्हा. तैसे गीता हे जाणतलिया काय विस्मय मोह जावया. परी आत्मज्ञानी आपण पया मिळजे येत, परी आत्मज्ञाने आपण पया मिळजे जेत. अर्जुना, गीता ऐकल्यानंतर गीता कळल्यानंतर मोह जाईल, याच्यात विस्मय नाही, नवल नाही. पण आपल्या स्वरूपाकडे जाती बुद्धी, आपलं रूपाला पाहते, आत्मरूप होती, आनंदात राहते, ऐक्याचा अनुभव घेती, देहातून मुक्त होती, अज्ञानाला राम राम करते, स्वरूपामध्ये सहज जाती, आत्मस्थिती बुद्धी भक्ती आणि बुद्धी ब्रह्मरूपात मिसळून जाती. मोह जाईल याचं काय नवल आहे, पण ती बुद्धी ब्रह्म होती माझ्या सोबत येते. हे गीता, हे गीतेचं बोले अर्जुना. पैरी आत्मज्ञाने आपण पया मिळजे जेत. ह्या गीतेच्या ज्ञानाने मोह तर जातो, याच्यात नवल नाही. पण आपल्या स्वरूपाला प्राप्त करणारे ज्ञान तुझ्या हृदयात आल्यानंतर व्यक्ती माझ्या स्वरूपामध्ये एक होती. मन राम होतं, आत्मारामाचं मिलन होतं, देहभाव संपून जातो, अज्ञानाचा लय होतो, परमात्म्याचा स्पर्श होतो, ऐक्याचा अनुभव होतो, वेदाचा रस घेतो, परमात्म्याचं दर्शन होतं, आत्मन अलिंगन देतं आणि मन भगवंतात विलीन होतं. त्याला ब्रह्मज्ञानी म्हणायचं असतं. ज्ञानाच्या ठाणी कर्म आपुल्या जीविता पाही, होऊनिया उतराई नया. टाइम संपला, उद्या घेऊन मरण पासून आपलं हे पावतं. ब्रह्मज्ञानी कसा माझ्यात उरतो, वृत्तीचा कसा निराभास होतो, कर्म तिथून कसं विलय पावतं, व्यवहार करताना कर्माची स्थिती कशी बंद होती, कार्य करताना मनामध्ये मी कसा राहतो, वृत्तीचा कसा बाध होतो, कर्म साचत नाही, कर्माचं पुण्य होत नाही आणि मन कर्माकडे राहत नाही, ते माझ्यापासून भिन्न उरत नाही. कर्माला धरायला त्याला माहित नाही, कारण कर्माचा अभाव असतो. मन कर्मात येत असतं, माझ्या स्वरूपाच्या आत असतं, ऐक्यामध्ये प्रवाहित असतं, बोधामध्ये संलग्न असतं, ऐक्यामध्ये समरस असतं, वेदामध्ये मस्त असतं, आत्मस्वरूपामध्ये मन संपलेलं असतं. म्हणून कर्म तिथं झालं तरी उत्पन्न होत नसतं. कर्माचं पुण्य आणि पाप रहित ते मन ब्रह्मरूप असतं. हे तुला मला सांगायचं होतं. ज्ञानी महात्मा होतो, कर्मातून बाहेर येतो, अज्ञानाचा ऱ्हास होतो, अविद्येचा निराश होतो, वृत्ती भगवंतात लय पावते, झालेला व्यवहार बाधित असतो, गुणाचा संबंध नसतो, वृत्तीमध्ये विकार नसतो, जगताला आकार नसतो, तो निराकार असतो, म्हणून तो कर्मात नसतो, माझ्या आत असतो, कर्माचा स्पर्श नसतो, पुण्य पापाचा तिथं काही देणं घेणं नसतं. म्हणून कर्म झालेलं विलय पावतं. जसा अग्नीपासून निघालेला धूर दिसतो पण नसतो,
कर्म करताना कर्म होतं, पण ते कर्म हृदयात नसतं. पण हृदयामध्ये त्याचं मन माझ्यात असतं. कर्म त्यानं करून बाजूला असतं. कर्मावरही अंतःकरण असतं, कारण त्या अंतःकरण ज्ञानमय असतं. म्हणून कर्माचा स्पर्श नसतो, कर्माच्या फलाची आशा नसती, कर्माचा संबंध नसतो, कारण माझा संबंध त्या मनामध्ये सतत असतो. म्हणून कर्म विलय पावतं, कर्मरहित असतो, ब्रह्मरूप असतो, म्हणून तो माझ्यामध्ये असतो. तो कर्मात कधीच नसतो, तो ब्रह्मज्ञानी असतो. रामकृष्ण हरिताई साष्टांग दंडवत. आत्म्याचा स्पर्श होतो, वेदाचा चित्त रस्ता खुल्ला होतो आणि मनाला भगवंताचा स्पर्श अनुभवता येतो. जीवन धन्य होतं, परमात्म्याचा अनुभव येतो. जगताचा आभास जातो, वृत्तीचा निराश होतो, गुणाचा लय होतो, वेदाचा आरसा समोर येतो. मी परमात्मा ही अनुभूती फक्त येते आणि जीवात्मा हा मुक्त होतो. ईश्वरामध्ये तो एकरूप होतो. हा जीवात्मा परमात्मा होतो. बस. साष्टांग दंडवत ताई. कोटी संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला, अनंत जन्मीचा क्षीण गेला. अनंत जन्माचा सीन उद्या आमचा सत्कार